Good morning students. Today we are going to start our new lesson number 3, class 4. Okay? Class 4, lesson number 3. That lesson name is sentence types. Types means kinds. The similar words of types is kinds. Kinds म्हणजे प्रकार. Okay? काइंड्स लुक हियर काइंड आणि काइंड्स मध्ये फरक आहे. काइंड म्हणजे दयाळू आणि काइंड्स म्हणजे प्रकार. त्याचा समानार्थी शब्द टाइप्स आणि सेंटेन्स म्हणजे वाक्य. वाक्याचे प्रकार या प्रकरणामध्ये आपण शिकणार आहोत. ओके, लुक हियर. रीड द फॉलोइंग ग्रुप्स ऑफ सेंटेन्सेस. खाली जे ग्रुप ऑफ सेंटेन्सेस आहेत ते सुरुवातीला आपण काय करणार आहोत, रीड करणार आहोत. ओके, रेडी. द फर्स्ट वन, स्टँड अप. स्टँड अप. ओके. द नेक्स्ट वन, the first one, stand up. उभे रहा. open your book. पुस्तके उघडा. read the first lesson. read the first lesson. पहिलं प्रकरण किंवा पहिलं चॅप्टर, पहिला धडा रीड करा, वाचा. ओके. डोंट लुक अबाउट. पाठीमागे पाहू नका. ओके, लाईक दॅट. डोंट लुक अबाउट म्हणजे त्याविषयी किंवा पाठीमागे पाहू नका. ठीक आहे. प्लीज मेक रूम फॉर मी. प्लीज मेक रूम फॉर मी. आता या ठिकाणी रूमचा अर्थ काय, बसणे. आता ही खोली अर्थ होणार नाही यावेळेस. इथं काय आहे, प्लीज मेक रूम फॉर मी. रूम म्हणजे मला बसण्यासाठी काय करा, एक प्लेस द्या. या ठिकाणी रूम या अर्थाच्या ठिकाणी तर खोली नसून रूम म्हणजे काय, बसण्यासाठी जागा. प्लेस या ठिकाणी या रूमचा अर्थ काय आपला, प्लेस. रिमेंबर दिस. प्लेस म्हणजे काय, जागा, बसण्यासाठी जागा हवी. प्लीज मेक room for me. Okay, now next, please pass me the television remote. Please, it is request, please pass me the television remote. Okay, if you observe this group of sentences, the starting word is a main verb. या दिलेल्या ग्रुप ऑफ म्हणजे समूहामधील जे वाक्य आहे त्याच्या सुरुवातीलाच काय आलेलं आहे, क्रियापद आलेले. स्टँड अप, ओपन, रीड, ओके, लुक. बघा, रिमेंबर दिस. ओके, डोंट. निगेटिव्ह सेन्स म्हणजे आणि शेवटी काय आलेलं आहे, फुल स्टॉप आलेला आहे. ओके, रिमेंबर दिस. नेक्स्ट, आणि ही समोरचे जे आलेले आहेत ते आपले काय आहेत, रिक्वेस्ट टाइप मध्ये आलेले आहे. नाउ द नेक्स्ट और सेकंड ग्रुप ऑफ sentences. Look here, the second group of sentences. The first is completed. Now the second one is here. Okay, we can easily see the second one. Now look here. Is the sum hard? Look here. Is the sum hard? Sum म्हणजे बेरीज, ऍडिशन. ऍडिशनचा समानार्थी शब्द आलेला आहे आपला सम. सम म्हणजे गोळा बेरीज करणे, ऍडिशन करणे. ओके, टोटल करणे, बेरीज करणे. ओके. इज द सम हार्ड? बेरीज अवघड आहे का? ओके, क्वेश्चन मार्क. नेक्स्ट, व्हाय डोंट यू सॉल्व इट? व्हाय डोंट यू सॉल्व इट म्हणजे तू का सोडवत नाहीस अशा पद्धतीने की ती बेरीज अवघड आहे का, कठीण आहे का. हा झाला आपला ग्रुप नंबर सेकंड. ओके. Now third group. Okay, Rama is a cricketer. Rama is a cricketer. एक स्टेटमेंट आहे, स्टेट माहिती सांगितलेली, इन्फॉर्मेशन दिलेली. रामा कोण आहे, क्रिकेटर आहे, खेळाडू आहे, बॅट्समॅन आहे. ओके. नाउ he also plays hockey. Okay, he also plays hockey. तो हॉकी सुद्धा खेळतो. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली बघा की रामा क्रिकेटर असून तो काय करतो, हॉकी सुद्धा खेळतो. अल्सो, अल्सो म्हणजे सुद्धा. ओके, त्याला समानार्थी शब्द आपण टू घेतो, TOO म्हणजे सुद्धा, अल्सो म्हणजे सुद्धा. ओके. ही अल्सो प्लेज हॉकी. नेक्स्ट, ही डज नॉट प्ले फुटबॉल. परंतु तो काय खेळत नाहीये, फुटबॉल खेळत नाही. रिमेंबर दिस, ही डज नॉट प्ले फुटबॉल. या ठिकाणी जर सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर आपण मेन व्हर्बला यस किंवा ईएस लावतो. हा नियम आपण मागील तासिकेमध्ये सुद्धा अभ्यासलाय. ज्या वेळेस वाक्यामध्ये डज यूज केलं जातं, डज यूज केलं जातं त्यावेळेस क्रियापदाला यस लावण्याची आवश्यकता नसते. ओके, because here we already take yes or yes, so that there is no need to attach here yes to the main verb. Okay, हा नियम पण लक्षात असू द्या. नेक्स्ट, ग्रुप नंबर
4. Okay? Wow, that cake looks so tempting. Tempting म्हणजे काय? Attractive. Tempting म्हणजे काय? Attractive, आकर्षक. Okay? Alas, we lost the match. The next example is, alas, we lost the match. दुःख होत आहे खूप की आम्ही काय केलेलं आहे की मॅच हारलो आहोत, आम्ही मॅच हारलो आहोत. ओके, व्हॉट डू यू नोटिस इन द ग्रुप ऑफ these 4 groups? ओके, तुम्ही या 4 ग्रुप मध्ये काय नोटीस केलेलं आहे बघा. ओके, फर्स्ट तुम्ही नोटीस केलेलं असेल, व्हॉट डू यू नोटीस, तुमच्या काय लक्षात आलं या ग्रुप मधून? कारण आपले हे 4 ग्रुप्स आहेत आपण पाहिलेले, फर्स्ट, सेकंड, थर्ड. प्रत्येक ग्रुप ऑफ सेंटेन्स मध्ये वेगवेगळे काहीतरी आपलं होतं. ठीक आहे, तर फर्स्ट, इन ग्रुप फर्स्ट, आता पहिल्या ग्रुप मध्ये काय होतं बघा. इन फर्स्ट ग्रुप, each sentence gives a command or makes request. पहिल्या ग्रुप मध्ये काय होतं, प्रत्येक सेंटेन्स कसं होतं, एक कमांड द्यायचं किंवा काय करायचं, रिक्वेस्ट करायचं. कमांड म्हणजे काय, ऑर्डर. ऑर्डर म्हणजे काय तुम्हाला माहितच असेल, आज्ञा करणे, ऑर्डर. ओके, कमांड म्हणजे काय, आज्ञा देणे मराठीमध्ये. ओके, आज्ञा. कमांड म्हणजे काय, आज्ञा देणे, ऑर्डर करणे. आणि रिक्वेस्ट म्हणजे काय, विनंती. ओके, पहिला जो वाक्यांचा समूह होता त्याच्यामध्ये आज्ञा केलेली होती किंवा मग एकतर विनंती होती, त्यालाच आपण काय म्हणतो, आज्ञार्थक वाक्य असं म्हणतो. की ज्या वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने होते आणि वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम असतो आणि त्यामध्ये कशाची तरी आज्ञा किंवा विनंती केलेली असते, त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो आणि इंग्लिश मध्ये इम्परेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. नाव इन ग्रुप नंबर सेकंड, each sentence ask a question. प्रत्येक वाक्य कसं होतं, काहीतरी विचारत होतं. आस्क क्वेश्चन, प्रश्न विचारत होते. आस्क अ क्वेश्चन, प्रश्न विचारत होतं. सो दॅट सेंटेन्सेस आर इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्सेस. आणि ते वाक्य कसे होते, प्रश्नार्थक वाक्य होते. ओके, इन सिंपल वर्ड्स, a sentence which asks a question, that is called interrogative sentence. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. इन ग्रुप 3, ओके, इन ग्रुप 3, each sentence makes a statement. ओके, इन ग्रुप 3, each sentence makes a statement. म्हणजे काय होतं, प्रत्येक याच्यामध्ये, तिसऱ्यामध्ये काय होतं, एक सेंटेन्स जे होतं ते स्टेटमेंट करत होतं, विधान सांगत होतं, डिक्लेरेटिव्ह. वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरने होती आणि वाक्यामध्ये काहीतरी स्टेटमेंट होतं, माहिती सांगितलेली होती, टेल्स अबाउट समथिंग, काहीतरी सांगितलेलं होतं. असं सेंटेन्स असेल तर ते असतं आपला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, जो आपला ग्रुप नंबर 3 होता. व्हॉट अबाउट द ग्रुप नंबर 4, चौथ्या ग्रुपच्या बाबतीत काय, has sentences with exclamation. म्हणजे ज्या ग्रुप मध्ये काय होत्या, सडन फिलिंग्स होत्या, अचानक होणाऱ्या किंवा स्ट्रॉंग इमोशन्स व्यक्त होत्या. वाव, इमोशन आहे. ओके, अलास, इमोशन आहे, भावना आहे, भावना व्यक्त केलेल्या जात होत्या. असा आपला हा 4th ग्रुप होता. ओके, and that is called exclamatory sentences. Okay, now look here, according to this group of sentences, okay, in our grammar there is 4 kinds of sentences. Okay, there is 4 kinds of sentences and you can easily see that. Okay, according to that group we easily understand the kinds of sentences. आपण सेंटेन्स चे काइंड्स पाहू शकतो, आपण सेंटेन्स चे काय पाहू शकतो, काइंड्स पाहू शकतो. ओके, लुक हियर, सेंटेन्स म्हणजे काय. ओके, इन प्रीवियस पीरियड वी लर्न द डेफिनेशन ऑफ सेंटेन्स, a group of words which makes complete sense
complete sense is called sentence. Is called sentence. बघा सेंटेन्स डेफिनेशन काय की ग्रुप ऑफ वर्ड्स आहे, शब्दांचा समूह आहे which makes complete sense. complete sense म्हणजे पूर्ण अर्थ व्यक्त करतो आणि त्यालाच आपण सेंटेन्स असं म्हणतो, वाक्य असं म्हणतो. ओके, देयर आर 4 काइंड्स ऑफ सेंटेन्स आणि अशा या सेंटेन्सचे आपले किती काइंड्स पडतात? 4 काइंड्स पडतात. किती काइंड्स पडतात? 4 काइंड्स. द फर्स्ट वन काइंड्स बघा, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. ओके, आपण सुरुवातीला हे करू. सेकंड वन interrogative sentence, third one imperative sentence, and fourth one exclamatory sentence, okay, remember this. The first one declarative sentence, second one interrogative sentence, third one imperative sentence, and fourth one exclamatory sentence. How many kinds of? There are 4 kinds of. Okay, there are 4 kinds of sentence. Sentence चे या sentence चे किती kinds आहेत? 4. Okay, do you remember this? Okay, remember these 4 kinds. Now look here. Declarative statement sentence म्हणजे काय? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सला आपण काय म्हणतो? विधानार्थी वाक्य असं म्हणतो. काय म्हणतो? विधानार्थी वाक्य असं म्हणतो. ओके, स्टेट्स और डिक्लेअर समथिंग. आणि डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय केलेलं जातं की स्टेट केलं जातं, काहीतरी सांगितलं जातं, विधान केलं जातं किंवा डिक्लेअर केलं जातं, काहीतरी डिक्लेअर केलेलं असतं. ओके, स्टेट और डिक्लेअर समथिंग, काहीतरी डिक्लेअर केलेलं असतं किंवा स्टेट केलेलं असतं, त्याला आपण त्या सेंटेन्सला आपण काय म्हणतो? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. अ सेंटेन्स व्हिच डिक्लेअर और स्टेट समथिंग दॅट इज कॉल्ड डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. असं वाक्य की ज्यामध्ये काहीतरी सांगितलं जातं किंवा काहीतरी घोषित केलं जातं, अशा वाक्याला आपण विधानार्थी वाक्य असं म्हणतो किंवा विधानार्थी स्टेटमेंट असं म्हणतो सेंटेन्स. ओके, नाउ द इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आस्क अ क्वेश्चन. A sentence which asks a question, that is called the interrogative sentence. म्हणजे interrogative sentence म्हणजे असं वाक्य ज्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो. नेक्स्ट imperative sentence, command, request, desire. command, request, desire and appeal. 4 words आहेत. command, request, desire and appeal. These are the 4 words. A sentence which have command, request, desire or appeal, that sentence is called imperative sentence. असं वाक्य ज्यामध्ये आज्ञा केलेली असते, रिक्वेस्ट म्हणजे विनंती असते, डिझायर म्हणजे इच्छा असते, अपील म्हणजे विनंती अर्ज असतो. अशा पद्धतीचं जे सेंटेन्स असतं, जे वाक्य असतं, त्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो, imperative sentence असं म्हणतो. नेक्स्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक सेंटेन्स. ओके, स्ट्रॉंग सडन फिलिंग्स. आता याच्या फिलिंग्स कशा असतात? स्ट्रॉंग आणि सडन फिलिंग्स. फिलिंग्स म्हणजे इमोशन्स, भावना असतात. ओके, अ सेंटेन्स व्हिच एक्सप्रेस स्ट्रॉंग अँड सडन फिलिंग्स, दॅट इज कॉल्ड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. दॅट इज कॉल्ड द एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ओके, there are 4 kinds of sentences and that is the first one declarative, second one interrogative sentence, third one imperative sentence, fourth one exclamatory sentence. Okay, and these are how to identify. You can easily identify with these keywords. या keywords च्या सहाय्याने तुम्ही ते सहज identify करू शकता. Okay, now the last part of that today's period, look here, declarative sentence. Okay, a sentence which says or states something is called a statement. Declarative sentence ची definition आपण पाहत आहोत. Okay, व्याख्या पाहत आहोत. A sentence which says or states something, बघा, remember this, it's very important. Says or states something is called statement. त्यालाच आपण काय म्हणतो? स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे विधान. It starts with capital letter. Starts with capital letter. आद्याक्षराने सुरू होतं and ends with full stop. आणि पूर्ण विरामाने काय होतं? संपतं.
असं जे असतं त्याला आपण काय म्हणतो, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. आयडेंटिफिकेशन काय होतं याचं, की स्टार्टिंग जी होते कॅपिटल लेटरने होते, जो एंड आहे तो फुल स्टॉपने असतो, आणि त्यामध्ये काहीतरी स्टेट केलेलं असतं, काहीतरी डिक्लेअर केलेलं असतं, त्याला आपण काय म्हणतो, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, माय नेम इज गोल्डीलॉक, आणि माझं नाव काय आहे, गोल्डीलॉक आहे. हे काय स्टेटमेंट आहे. ओके. इन टुडेज पिरियड we are learned the many things related with sentences, okay, or sentence group of sentences, okay. The first group, second group, third group, fourth group. According to that group, we learn the 4 kinds of sentences, okay, types of sentences. आपण त्या ग्रुप वरून काय केलेले आहे की सेंटेन्स, वाक्याचे जे 4 प्रकार पडतात ते अभ्यासले, ज्याच्यामध्ये डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. परत त्याचे आपण कीवर्ड्स अभ्यासले. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे स्टेटमेंट किंवा स्टेट्स असतं, डिक्लेअर केलेलं असतं समथिंग. आस्क अ क्वेश्चन, इंट्रोगेटिव्ह मध्ये प्रश्न विचारलेला असतो. आज्ञार्थी वाक्यामध्ये, इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये कमांड, रिक्वेस्ट, डिझायर किंवा अपील असते, आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये स्ट्रॉंग किंवा सडन फिलिंग्स असतात. ओके. अँड ॲट द लास्ट ऑफ दिस टॉपिक, that means topic means today's period, we learned one definition related with declarative sentence. I hope you can easily understand the all part of today's lessons. The remaining part of this lesson we will see in next video. Thank you.